नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया स्टार लाईन्स एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 162.05 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 700.54 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 182 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 83.30 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 49.15% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 1:5च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि 1:5च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे 5 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे 5 शेअरचे 6 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया ABB इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 7,950 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 9,149.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,850 रुपये आणि ABB इंडिया लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 75.85%चे रिटर्न दिले आहे आणि ABB इंडिया लिमिटेडने 10 रुपये 66 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया पेज इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 40,301 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 45,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 42,922 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 33,070.05 रुपये आणि पेज इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 3.22%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 300 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 17 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,005 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 60,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,180 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 645.90 रुपये आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 41.68%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 2 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 17 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 297.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 340.50 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 126.75 रुपये आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 126.12%चे रिटर्न दिले आहे आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 0.80 रुपीज म्हणजे 80 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे
आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 14 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.